आजच्या काळामध्ये इंजिनिअरिंग करावं का? कन्फ्यूज असाल की काय करायचं आपल्या करिअर तर इंजिनिअरिंग आवश्यक आहे. 54 सेकंड्समध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचा प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो सीईटीमध्ये. कम्प्युटर सायन्सचं खरंच काय होणार? कम्प्युटर सायन्सला खरंच तशी मागणी राहील का मार्केटमध्ये? हे 5 फील्ड्स पुढचे 5 ते 10 वर्षात सॉलिड ट्रेंडिंग आहे. आय टी फील्डमध्ये जॉब मिळण्यासाठी कम्प्युटर सायन्सच करायला पाहिजे. ह्याच्या पुढे ते कदाचित खरं ठरणार. एआयचा इफेक्ट डिस्ट्रक्टिव्ह आहे, होणार आहे आणि पुढच्या काळात होणार. की जे काय आता सध्या जे जॉब मार्केट डिस्टर्ब होत आहे पुढचे अजून 1-2-3 वर्ष होणार. आता तुम्ही जर अमेरिकेमध्ये हा ट्रेंड सुरू झालेला आहे, कॉलेज ड्रॉपआउट्सना जॉब मिळतो. बेसिक डिग्रीचं महत्त्व कदाचित अजून एक 8-10 वर्ष ते नक्कीच राहणार. माझं तरी क्लिअर म्हणणं आहे स्टुडंट्स पॅरेंट्सना की ऑनेस्ट रिअल. सध्या जे आहे की IITच्या प्लेसमेंट पण कमी झाल्या. हे खरं आहे का? आणि त्याची कारणं काय? कमी झाल्या म्हणजे गेल्या वर्षी 26% काहीतरी जॉब्स नव्हते IIT बॉम्बेमध्ये. यावर्षी काहीतरी 32% आहे असा मला आकडा आला होता. पुढच्या 5-6 वर्षामध्ये की मटेरियल सायन्ससाठी इंडियामध्ये पण काहीतरी इकोसिस्टम डेव्हलप होईल. स्टेम फील्ड्स हे म्हणजे इंजिनिअरिंगचे फील्ड्स, प्युअर सायन्सेस, आर्किटेक्चर, बायोटेक्नॉलॉजी, डिझाईन. कॉलेज आणि ब्रांचमधलं कश्मकश होतं. त्याच्यासाठी रेझोल्युशन जे आम्हाला लक्षात आलेलं आहे, मास्टर्स आणि PhD करायचं असेल तुम्हाला तर मग ब्रांच जास्ती महत्त्वाची कॉलेज, नाहीतर मग ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये खूप ॲडव्हान्टेजेस आहे. खूप पेसिमिस्टिक व्ह्यू कधी सोसायटीमध्ये काही लोक देतात की मग सगळेच जॉब जातात. मला तसं नाही वाटत. किंवा मला काही रिप्लेसच नाही करू शकत, मी ग्रेट आहे, माझा जॉब आणि माझं कोण हातच धरू शकत नाही. जर तुम्ही कुठल्याही माणसाला नाही रिक्रूट केलं, सगळंच काम AI/ML आणि तुमच्या रोबोटिक्सने केलं तर तुम्हाला 100पेक्षा जास्ती टक्के टॅक्स रेट होणार. मग कोण कंपनी म्हणणार की मला मी करू? सध्या आता इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू होती आहे. सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांचं चालू आहे आणि याच्या पुढचा जो महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा जो येणार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजेस, त्यानंतर त्यांना कुठली ब्रँच निवडायची आहे हे सगळं फॉर्म फिलअप करावं लागणार आहे. आणि हा फॉर्म भरतानाच अनेक चुका विद्यार्थ्यांकडून होतात. त्यामुळे त्यांच्या पर्सेंटेजला नेमकं कुठलं कॉलेज मिळतं आहे, मागच्या वर्षी त्याचे कट ऑफ कसे होते. आणि आता सध्या इंजिनिअरिंगमध्ये जी काही आव्हानं समोर येणार आहेत, AI असेल तर याच्यामध्ये कुठल्या ब्रँचेस नेमक्या महत्त्वाच्या आहेत, कुठल्या ब्रँचेसमध्ये आपण ॲडमिशन घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये करिअरचे करिअर पुढे जाऊन आपल्याला जे काही करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये ते कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून बोलणार आहोत. नेहमीच आपण या लेट्सअपच्या व्यासपीठावरनं IITN परीक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक दुर्गेश मंगेशकर सरांशी बोलत असतो. आज परत एकदा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेविषयी सरांशी आपण बोलणार आहोत. त्यांच्याकडनं अनेक प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. सर, आपलं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू. सर, पहिला प्रश्न माझा असा आहे, थोडंसं तुम्ही म्हणाल की तो अजब वाटू शकतो आपल्या प्रेक्षकांना आणि तुम्हालाही. आजच्या काळामध्ये इंजिनिअरिंग करावं का? तसं तुम्ही गमतीने विचारलं तसं मी गमतीने उत्तरही देतो. की मी नेहमी म्हणतो की जर तुम्ही लॉजिकली आणि मॅथमॅटिकली इंटेलिजंट असाल आणि कन्फ्यूज असाल की काय करायचं आपल्या करिअर तर इंजिनिअरिंग अवश्य करा. कारण इट इज फॉर इंटेलिजंट अँड कन्फ्युज्ड पीपल इंजिनिअरिंग. कारण कसं आहे बघा, इंजिनिअरिंग हे तुम्हाला खूप प्रॅक्टिकल आउटलुक देतं, तुम्हाला काय टेक्नॉलॉजिकल टूल्स शिकवतं, मॅथमॅटिकल टेम्परमेंट, सायंटिफिक टेम्परमेंट बिल्ड करतं. तर या सगळ्या गोष्टी बऱ्याच करिअर्समध्ये उपयोगी होतात. तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तुम्हाला कॉर्पोरेट मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस करायचं आहे, अनेक फील्ड्समध्ये या प्रकारचं एज्युकेशनचा उपयोग होतो. त्यामुळे 70%पेक्षा जास्ती इंजिनिअरिंग स्टुडंट्स ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इंजिनिअरिंगशी कनेक्टेड आयुष्यात काहीच करत नाही. बरोबर. पण त्यांना इंजिनिअरिंगच्या कोर्सचा कुठे ना कुठे इनडिरेक्टली उपयोग होतोच. पण त्यासाठी इंजिनिअरिंग कंप्लीट व्हायला पाहिजे आणि तेवढी बुद्धिमत्ता पाहिजे किंवा तेवढं त्या प्रकारचं एक कल पाहिजे. तर लॉजिकल आणि मॅथमॅटिकल इंटेलिजन्स आपण म्हणू, 8 प्रकारच्या इंटेलिजन्सेसपैकी हा एक महत्त्वाचा पार्ट असतो. त्याच्यामध्ये जास्ती भर आपल्या या सगळ्या शैक्षणिक सिस्टमचा आहे. पूर्ण व्यवस्था साधारणपणे त्यांचं लॉजिक आणि मॅथमॅटिकल टेस्टिंगच करत असते वेगळ्या वेगळ्या परीक्षांच्या थ्रू. मग त्याचं प्रवेश परीक्षा असो किंवा बोर्ड परीक्षा असो. तर त्यामुळे ते जर असेल तर करावं इंजिनिअरिंग आणि ट्राय करावं. हां, जर तुम्हाला क्लिअर असेल की मला हे करिअर क्लिअर करायचं आहे, मला इंजिनिअरिंग करायचं नाही आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. पण कन्फ्युज्ड असाल तर अवश्य करा. आणि माझ्या जेवढं काही संपर्क किंवा संवाद असतो विद्यार्थ्यांशी, पालकांशी आणि मला जे काही इनपुट्स मिळतात त्या बेसिसवरती मी नक्की सांगू शकतो की मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स बऱ्यापैकी करिअरच्या बाबतीत कन्फ्युज्ड आहेत. बरोबर. कारण त्यांना अजून एक्सपोजरच नाही आहे, त्यांना माहीतच नाही आहे की कुठल्या क्षेत्रामध्ये नेमकं काय असतं ते. आणि आवडतंय पण त्याच्यामध्ये पुढे मिळकत आहे का, त्याच्याने पुढे सस्टेनेबिलिटी आहे का,
तिथे मग मला कंटिन्युअसली तिथे काही सस्टेन करण्यासारखं फिनान्शियली फिजिबल आहे का, हे पण विचार करावा लागतो. बरोबर आहे. कारण पुढची वयाची तुम्हाला 35-40 वर्ष तिथेच काम करायचं काम त्या करायचं क्षेत्रामध्ये. असतं. त्यामुळे कुठलीही क्षेत्र आवडतं म्हणून नुसतं करणं हेही योग्य नाहीये. आवडायला पण पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलिटी पण आस्पेक्ट आहे. दोन्ही गोष्टी. दोघांचं संगम असेल तर मग ठीक आहे. बरोबर. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला मुलं कन्फ्यूज असतात. म्हणून इंजिनिअरिंग बाय डिफॉल्ट हे एक असं ऑप्शन झालं की बघ ठीक आहे, 4 वर्षानंतर एक डिग्री येते, त्याच्यात एक जॉब मार्केट ओपन होतं आणि जर नाही आवडलं तर आपल्याला मग MBA करता येतं, सिव्हिल सर्व्हिस करता येतं, स्टार्टअप आहे किंवा अजून वेगळ्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये पण शिक्षण घेता येतं. बरोबर. इंजिनिअरिंग एक चांगलं लॉन्च पॅड समजलं जातं. त्यामुळे असं बरोबर. दुसरं त्यातला जो आता एक महत्वाचा मुद्दा आहे की कम्प्युटर सायन्स हे आपण अनेक वर्ष झाली बघतोय. तर आता कम्प्युटर सायन्स करावं का खरंच? एआयचं जे काही आपण बघतोय सगळ्या गोष्टीमध्ये, की आता कोड्स असतील किंवा त्याच्यामधल्या ज्या बऱ्याच गोष्टी असतील त्या एआय चुटकीसरशी म्हणजे आपण म्हणू शकतो की विथिन सेकंदात ते करतंय. तर बघा आता कम्प्युटर सायन्सचं खरंच काय होणार? कम्प्युटर सायन्सला खरंच तशी मागणी राहील का मार्केटमध्ये? हे बघा, कोर कम्प्युटर सायन्स तुम्ही जर म्हटलं, ज्याच्यामध्ये आपण कोर कम्प्युटर सायन्स ॲक्च्युली लॉजिकल मॅथमॅटिकल आहे बऱ्यापैकी, ते आपल्या देशात फार कमी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲक्च्युली शिकवलं जातं. म्हणजे काही IITs आहेत, काही टॉप NITs आहेत, बिट्स पिलानी आहे, IIIT हैदराबाद आहे किंवा अशा काही मोजक्या संस्था आहेत जिथे कम्प्युटर सायन्स या गोष्टीवरती खूप भर दिलं जातं. बाकीकडे जे शिकवलं जातं ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिकवली जाते. म्हणजे कोडिंग आहे, मग त्याच्यामध्ये मग तुम्ही ॲप्स बनवा, सॉफ्टवेअर्स बनवा आणि त्याच्या सगळ्या गोष्टी, वेबसाईट्सपासून सगळ्या गोष्टी असतील. तर IT पार्ट हा जो आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्ट, आणि आपल्याकडे पण जे काही बहुतेक कंपनीज इंडियामध्ये जे आहेत ते सर्व्हिसेस कंपनीज आहेत, बरोबर. IT कंपनीज आहेत. बरोबर. आपल्या देशामध्ये कम्प्युटर सायन्स कंपनीज खूप कमी आहेत. कमी. सगळ्या कम्प्युटर सायन्स कंपनीज मोठ्या जे आहेत ते US, चायना आणि बाकीच्या देशांमध्ये आहेत. तर कम्प्युटर सायन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं, ज्याच्याकडे ती क्षमता आहे कम्प्युटर सायन्स शिकायची, त्यांनी अवश्य करावं. त्याच्यामध्ये अजून भरपूर स्कोप आहे. पण बहुतेक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्स जे म्हटलं जातं त्याच्यामध्ये ॲक्च्युली कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे हार्ड मायक्रो प्रोसेसर डिझाईन वगैरे तो पार्ट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा कंपोनंट जास्ती असतो. ओके. प्युअर कम्प्युटर सायन्सचा कंपोनंट कमी असतो. कारण प्युअर कम्प्युटर सायन्स शिकण्यासाठी पण मुलं पण त्या क्षमतेची पाहिजेत, त्या लेवलची पाहिजे. हां. मग त्यामुळे मग ते उगाच आपण कोणालाही काही शिकवलं आणि त्यांना ते समजणार नाही, मग त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून कुठेतरी हे इम्प्लिसिटली टॅसिटली झालेलं आहे की बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेस मेजॉरिटीमध्ये कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचं नाव आहे, पण ॲक्च्युली करिक्युलम जर तुम्ही बघितला, त्याचा ओव्हरऑल एम्फसिस बघितला, तर ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडेच वळतं. आणि शेवटी जॉब्स पण इंडियामध्ये गेले 25 वर्षात जे होते ते सगळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी होते. कम्प्युटर सायन्सचं त्यांना कामच नव्हतं. म्हणून ओव्हरऑल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्सची गफलत झाली असं मी म्हणायला हरकत नाही. आजच्या तारखेला या गोष्टीचा डिफरन्स पेरेंट्स आणि स्टुडंट्सने आवर्जून समजायला पाहिजे की हां, आपला मुलगा तेवढ्या क्षमतेचा आहे, त्याला JEE ॲडव्हान्समध्ये सारख्या परीक्षेमध्ये पहिल्या 500मध्ये 1000त रँक येतोय किंवा फार तर 2-2,500 पण रँक येतोय, अशा मुलांनी कम्प्युटर सायन्सकडे वळावं, हरकत नाही. त्याला तिथे ट्रॅक्शन मिळू शकेल, कारण तो त्याच्याने त्या क्षेत्रात काहीतरी करू पण शकेल, त्याला ते समजेल. पण बाकी विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये AI टूल्स वापरून वगैरे करता येतं. मग तशा मुलांनी कोर इंजिनिअरिंगकडे वळावं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कारण हे तुम्ही कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकू शकतात. ते तुम्हाला कुठे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सने शिकू शकत नाही. आणि हे जे काही AI टूल्स वगैरे जे सगळं आहे किंवा इव्हन कोडिंग आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे आहेत, ते आज तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून शिकू शकतात. की त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन कम्प्युटर सायन्ससाठी एनरोल करायची गरज काय? ओके. तर माझं तरी सल्ला जनरली आज या तारखेला 2026ला तरी मुलांना मी असा आहे की तुम्ही कोर इंजिनिअरिंग ब्रांच घ्या. मग सिव्हिल इंजिनिअरिंग पण असू शकते, मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग पण असू शकते. जर तुम्हाला पुढे रिसर्च करायचं असेल, PhD पण करायचं असेल, तर मटेरियल सायन्स ऑल्सो इज व्हेरी हॉट फील्ड. त्यामुळे आजच्या तारखेला म्हणजे पुढच्या जर तुम्ही 5-10 वर्ष जर एक प्रोजेक्शन बघितलं तर AI आहे, रोबोटिक्स आहे, मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग आहे, एनर्जी आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे आणि बायो इंजिनिअरिंग आहे. म्हणजे बायोटेक आणि जेनेटिक्स आणि बायो इंजिनिअरिंग आहे. हे 5 फील्ड्स पुढच्या 5 ते 10 वर्षात सॉलिड ट्रेंडिंग राहणार आहेत. म्हणजे जॉबसाठी पण, फर्दर स्टडीसाठी पण, रिसर्चसाठी पण. त्यामुळे तुम्ही जर या 5 पैकी कुठल्या तरी एका फील्डला कनेक्ट करून जाऊ शकता तर चांगली गोष्ट आहे. हां, AI/ML आहे, त्यामुळे नो डाऊट तुम्ही ITच्या थ्रू पण त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स करून पण जाऊ शकता. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला जर करायचं असेल, तुम्ही कम्प्युटर सायन्ससाठी जॉईन करणार इंजिनिअरिंग कॉलेज आणि शेवटी शिकणार IT आणि शेवटी शिकणार कम्प्युटर, त्याच्यापेक्षा तुम्ही मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, Udemy आहे, Coursera आहे, तुम्हाला IITमधून आहेत, गव्हर्नमेंटचे काही साईट्स आहेत, ग्रोथ स्कूल आहे, अपग्रेड आहे, ग्रेट लर्निंग आहे, असे अनेक चांगले वेबसाईट्स आहेत जिथून तुम्ही
ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकतात इंजिनिअरिंग करता करता. ओके. त्यामुळे तेही इंडस्ट्री रेकग्नाइज करते, युनिव्हर्सिटी रेकग्नाइज करतात की तुम्ही सर्टिफिकेशन कोर्स सपोज ओपन एआयचा केला असेल, गुगलचा केला असेल, मायक्रोसॉफ्टचा केला असेल किंवा युडेमीचा केला असेल, त्या सर्टिफिकेशनला व्हॅल्यू आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊनच कम्प्युटर सायन्स करायला पाहिजे असं नाही, कारण कम्प्युटर सायन्स केल्यानंतर तुम्हाला परत कुठेतरी मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये वळता येत नाही. बरोबर आहे. पण इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक केल्यानंतर कम्प्युटरला वळता येतं. हा, म्हणजे तेच मला पुढे तुम्हाला असं विचारायचं होतं की समजा कम्प्युटर सायन्सला आता तिथं पर्सेंटेज जास्त असतात विद्यार्थ्यांना, म्हणजे मारामारी थोडक्यात admission साठी हर्ड तिथे मेंटॅलिटी ते आहे. असतं. हां. तर मग बाकीचे असे कुठले फील्ड्स आहेत किंवा अशा कुठल्या ब्रँच आहेत की त्या करून पण तुम्ही कम्प्युटर सायन्सकडे जाऊ शकता किंवा त्याच तो जॉब करू शकता पुढे जाऊन? सी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जॉब कुठलाही इंजिनियर करू शकतो. कुठलंही? हां, म्हणून इव्हन सॉफ्टवेअर कंपनीज पण इव्हन सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स, मेटलॉजिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, त्या मुलांनाही हायर करायचे. गेले 25 वर्ष तुम्ही जर प्लेसमेंट रेकॉर्ड बघितला सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचा, इव्हन पुण्याच्या बघा, मुंबईच्या बघा, कुठलाही किंवा IIT आणि NIT डेफिनेटली कुठल्याही इंजिनिअरिंग ब्रांचच्या मुलांना ते घेत होते. ऑफकोर्स प्रेफरन्स कम्प्युटर सायन्सच्या मुलांना जास्ती होता, बरोबर आहे. त्यांना सॅलरी पॅकेजेस जास्ती होते, हे खरं आहे. पण ते रिक्रूट कोणालाही करायचे. आणि आज पण तुम्ही जर IT वर्कफोर्स जर देशभरातलं बघितलं, मग TCS, इन्फोसिस, कॉग्नायझंट, कुठलेही विप्रो वगैरे, तर तुम्ही त्यांचा जर प्रोफाईल बघितला की ते कुठल्या इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडचे आहेत, तर आहेत कम्प्युटर सायन्सचे बऱ्यापैकी मे बी 25-30% असतील, पण राहिलेले 60-70% इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधले जे वर्कफोर्स आहे आपला ITचा, तो नॉन कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडचा होता. पण त्यांनी दुसऱ्या ब्रँचमध्ये येऊन काही वेगळे वेगळे कोर्सेस करून मग ते शेवटी ते कॉन्ट्रीब्यूट करू शकले ना IT फील्डमध्ये. त्यामुळे IT फील्डमध्ये जॉब मिळण्यासाठी कम्प्युटर सायन्सच करायला पाहिजे, ह्याच्यापुढे ते कदाचित खरं राहणार नाही. तुम्ही इन्स्टंट AI टूल्स रिलेटेड स्पेसिफिक AI एजंट्स बनवण्यासाठी हे करा, आणि काहीतरी बिल्ड करण्यासाठी, काहीतरी प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कंपनीची स्वतःची सगळ्या ज्या कुठल्याही तुम्हाला टास्क करायचं ते कसं एफिशियंटली वापरता येईल त्याचे वेगवेगळे कोर्सेस करून, तसे तुम्ही प्रोजेक्ट्स करून तुम्ही शिकलात ना, पॅरलल टू युअर इंजिनिअरिंग, की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताय का केमिकल इंजिनिअरिंग करताय का इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करताय, पण त्याच्याबरोबर पॅरलली तुम्ही जर हे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स केले तर तुम्हाला इन अ वे 2-2 डिग्रीज मिळतात. बरोबर आहे. तुम्हाला त्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची गरज नाही आहे. आणि हे जे कट ऑफ्स वगैरे हाय असतील हे गेले 20-25 वर्षाचा इफेक्ट आहे. बरोबर. आणि आपल्या देशामध्ये जनरली म्हणजे एक थोडंसं हर्ड मेंटॅलिटी चालते की 10 लोक ते करतायत ना, मी पण तेच करणार, विचार करत नाही. पण आता ट्रेंड बदलत आहे. तुम्ही आता IT कंपनीजमध्ये पण बघितलं तर AIचा इफेक्ट डिस्रप्टिव्ह आहे, होणार आहे आणि पुढच्या काळात होणार आहे. मला असं नाही वाटत की जॉब सगळे जाणार वगैरे, नवीन जॉब्स पण क्रिएट होतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला AI रिलेटेड काही स्किल्स लागतील, तर त्याच्यामुळे तुम्ही त्या टाईपचे स्किल्स आता घेतले तर तुम्हाला ते जॉब्स मिळतील, नवीन जॉब्स पण क्रिएट होणार. प्रायव्हेट कोर्स पण तुम्ही करू शकता इंजिनिअरिंग करू शकतात आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मने करू शकता. इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला शिकावं लागतं, मग 4 वर्ष तुम्हाला दुसरा ऑप्शन नसतो, मग तुम्ही ते कॉलेज नाही बदलू शकत मध्येच, ते डिफिकल्ट प्रोसेस आहे करायचं झालं तरी. पण इथे तुम्ही आज एक गुगलचा एक कोर्स केला, उद्या तुम्ही IIT बॉम्बेचा कोर्स केला, क्रेसिटचा, अजून तुम्ही कुठेतरी युडेमीचा कोर्स केला, अजून कुठल्या तरी ग्रोथ स्कूलचा कोर्स केला, तर तुम्ही मल्टिपल कोर्सेस वेगळ्या लोकांच्या सर्टिफिकेशन करून तुमचा एक पोर्टफोलिओ बनवू शकता, स्किल्स बनवू शकता. आणि मला तरी स्पष्ट दिसते की जे काय आता सध्या जे जॉब मार्केट डिस्रप्ट होत आहे हे पुढचे अजून 1-2-3 वर्ष होणार. पण त्याच्यानंतर जे काही एक कन्सेन्सस दिसेल ना, त्याच्यामध्ये ज्याला स्किल आहे, ज्याला नॉलेज आहे, दॅट पर्सन विल गेट द जॉब आणि तो पुढे त्याचं ग्रोथ आहे. मग बिझनेस असेल किंवा जॉब असेल, त्याची ग्रोथ त्याच्यामध्येच आहे. तुम्ही कुठल्या कॉलेजवरून डिग्री मिळवली, तुम्हाला काय पदवी आहे, BTech आहे का BE आहे का वगैरे, ते आता हिस्ट्री आहे. माझं हे स्पष्ट आता मत आहे. म्हणजे आता खरोखर म्हणजे युनिव्हर्सिटीज आणि या लोकांनी पण स्वतःला इव्हॉल्व आणि चेंज आणि इनोव्हेट करायला पाहिजे. कारण ते टिपिकल 4 वर्षाचा कोर्स करा, ग्रॅज्युएशन करा, मगच जॉब मिळणार. बरोबर. आता तुम्ही जर अमेरिकेमध्ये हा ट्रेंड सुरू झालेला आहे, कॉलेज ड्रॉपआउट्सना जॉब मिळतोय, PhDजना जॉब मिळत नाही. का? कारण त्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये त्यांना दिसलं की ह्या कॉलेज ड्रॉपआउट त्याला जास्ती स्किल आहे आणि माझ्या कंपनीमध्ये जो काम आहे त्याच्यासाठी हा जास्ती योग्य आहे. PhD करून तुझ्या युनिव्हर्सिटी भले तू MITचा असेल किंवा स्टॅनफर्डचा असेल, पण तुला येतच नाही ही गोष्ट जी मला पाहिजे. सो आता ओव्हरऑल जॉब म्हणजे तू माझ्या किती उपयोगाचा आहे ते सगळ्यात उपयोगाचं आहे, ते मॅच व्हायला पाहिजे, ते मॅच व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते स्किल्स आणि नॉलेज जे इंडस्ट्रीला गरजेचे आहेत ते आपण शिकायचं आहे, असं विद्यार्थ्यांना आणि पालकांना मला स्पष्ट सांगणं आहे. आपण आता या सगळ्यामुळं जेव्हा आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो तेव्हा म्हणतो की टॉप 10 महाराष्ट्रातली ही कॉलेजेस आहेत किंवा या कॉलेजचं रेप्युटेशन असं आहे. तर मग तुम्ही जे म्हणतात की बाहेरनं तुम्ही कोर्स करू शकता, ॲडिशनली हे करू शकता, तर याच्यामुळे कुठेतरी कॉलेजचं महत्त्व कमी होईल का त्यामुळे, किंवा कॉलेज निवडताना तेवढं विद्यार्थ्यांनी कॉलेजलाच प्रेफरन्स दिलं पाहिजे की मग आता ह्या सगळ्या कोर्स करून कुठे ॲडमिशन मिळेल तिथे ॲडमिशन घेऊन मग हे सगळं केलं पाहिजे? नाही, म्हणजे बघा कसं आहे, शेवटी कॉलेज
सिलेक्शन पण महत्त्वाचं आहे. ओके. त्यामुळे कॉलेजचं महत्त्व आहे, कॉलेजचं महत्त्व नाही असं नाही, कारण बेसिक डिग्री तर तुम्हाला मिळते. म्हणजे आजही जर आम्ही गेले 15 वर्ष भारतात प्रवेश परीक्षाच्या बेसिसवरती सगळे ॲडमिशन्स होतात, जेई नीटच्या बेसिसवरती, पण तरी 12वी बोर्डाला एक मिनिमम एलिजिबिलिटी महत्त्व आहे. बरोबर. आपण असं नाही म्हणू शकतो की 12वी दिलीच नाही आणि नुसती जेईमध्ये काहीतरी चांगलं केलं त्यांनी काही होत नाही. त्यामुळे तसंच एक बेसिक डिग्रीचं महत्त्व कदाचित अजून एक 8-10 वर्ष ते नक्कीच राहणार, ते जाणार नाही. पण नुसतं तुम्ही डिग्री केली म्हणून तुम्हाला जॉब मिळणार असं होणार नाही. बरोबर. तुमच्या हे ॲडिशनल जे तुमचे कोर्सेस तुम्ही जे करताय, 4 वर्षामध्ये काय मेहनत घेताय, 4 वर्ष मिळतात आणि तुम्ही जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स करताय का जे काय करताय, तो नॉलेज किती आलं, शेवटी स्किल्स किती आले, हे पूर्ण जॉब मार्केट नॉलेज आणि स्किल बेस्ड होणार आहे, नॉट डिग्री अँड पेडिग्री बेस्ड. म्हणजे नुसतं युनिव्हर्सिटीच्या नावावरती तुमचं काही होणार नाही. बरोबर आहे. तर त्यामुळे आता आपण जर कॉलेजच्या आजूबाजूला जर बघितलं, कॉलेजच्या आजूबाजूला एक फेरफटका मारला सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या, तर तिथे मोठमोठ्या झेरॉक्स मशीन आपल्याला दिसतात आणि तिथे सगळे मागच्या वर्षीच्या मुलांचे Projects. किंवा इतर मुलांचे प्रोजेक्ट्स असतात. ती मुलं सर्रास कॉपी करतात, हो. ते कॉलेजला सबमिट करतात हो. आणि ते सगळं संपून जातं. म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कुठे हा आता धक्का असेल किंवा धक्का या असेल, कारण विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कुठे हळूहळू ही HR डिपार्टमेंट जे सगळ्या कंपनीजमध्ये आहेत त्यांना तर क्लिअर ब्रीफ आहे ना त्यांच्या बॉसेसहून की बाबा आम्हाला अशी योग्य कॅन्डिडेट्स निवडा तुम्ही जे आपल्या कंपनीला पुढे प्रोडक्टिव्हिटी वाढवतील आणि आपल्याला प्रॉफिटमध्ये आणतील. इट्स व्हेरी क्लिअर गेम ऑफ प्रॉफिट, इट्स अ कम्प्लीट बिझनेस. त्यामुळे मग अशा सिच्युएशनमध्ये त्यांना ती स्किल्स पाहिजेत. तरी कुठेतरी झेरॉक्स मशीन कॉपी केलं काय किंवा चॅट जीपीटी वापरून काय परीक्षा क्लिअर केल्या काय किंवा कुठला पेपर लीक झाला म्हणून तुम्हाला मार्क जास्त मिळाले काय, अशा गोष्टींमुळे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये उत्तरच देऊ शकणार नाही. बरोबर. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कुठला झेरॉक्स मशीन आणणार आहे किंवा कुठल्या मित्राला कॉन्टॅक्ट करणार आहे का कुठला चॅट जीपीटी त्यांच्या इंटरव्ह्यूसमोर मागवणार. त्यामुळे हे म्हणजे अशा सगळ्या गोष्टींकडे जे तुम्हाला डिग्री मिळून जाईल कदाचित, कारण युनिव्हर्सिटीला पण किती ते बघणार, काय काय बघणार, कॉलेज पण किती बघणार, काय बघणार. त्यामुळे कुठेतरी हे लूपहोल्स राहणार आणि त्यामुळे लोक बायपास करू शकतात सिस्टमला, डिग्री मिळवू शकतात. पण तुम्हाला जॉब मिळवायचा असेल किंवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल, ते जास्ती अवघड आहे ऑफकोर्स, तर तुम्हाला स्किल्स आणि नॉलेजवरती फोकस करावं लागेल. म्हणून माझं तरी क्लिअर म्हणणं आहे स्टुडंट्स पॅरेंट्सना की बी ऑनेस्ट टू युअरसेल्फ आणि बी कमिटेड टू नॉलेज. बरोबर. आणि ते तुम्ही जर नसाल, नुसतं जे काय डिग्री आणि काय 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 जे टोकनिझमवरती तुम्ही अडकलात, तर पुढे मग बेरोजगारी समोर आहे. बरोबर. इतरांना फसवू शकता, स्वतःला नाही फसवू शकता. स्वतःला नाही फसवू शकत ना. तुम्ही ते हे केलं पाहिजे, प्रूव्ह केलं पाहिजे की नाही बाबा आता मी, कारण ते प्रूव्ह करावं लागणार आहे तुम्हाला. अशाच तज्ञांच्या समोर प्रूव्ह करावं लागणार आहे इंटरव्ह्यूमध्ये का इकडे तिकडे कुठेतरी, जिथे तुम्हाला येतं तर येतं, नाही येतं नाही येत. त्याचा तुम्ही कुठे काय म्हणजे हे कसं करू शकता तुम्ही, त्याचं एक सोंग कसं आणू शकता. बरोबर. आता जे काय अनेक मध्यंतरी आम्ही बातम्या ऐकल्या, तुम्ही स्वतः IIT मधनं आहात, मुंबई IIT मध्ये तुम्ही होतात, तर सध्या जे आहे की IITच्या प्लेसमेंट पण कमी झाल्यात, हे खरं आहे का आणि त्याची कारण काय आहेत? कमी झाल्यात म्हणजे गेल्या वर्षी 26% काहीतरी जॉब्स नव्हते IIT बॉम्बेमध्ये. यावर्षी काहीतरी 32% आहे असा मला आकडा आला होता. बॉम्बे IITची ही परिस्थिती असेल तर बाकीच्या IITचं समजून घ्यायला पाहिजे. ट्रिपल IIT बॉम्बे इंडियाज बेस्ट कॉलेजमध्ये जर अशी सिच्युएशन असेल तर मग बाकीकडे पण ही परिस्थिती अजून गंभीर असणार आहे. हे साहजिक आहे आणि तसंच आहे. त्यामुळे मला नाही वाटत की सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस आपले प्लेसमेंट फिगर्स पब्लिश करतील यावर्षी तरी किंवा सांगतील, पण सिच्युएशन गंभीर आहे. पण एक चांगली गोष्ट आपण समजायला पाहिजे या सगळ्यातून, चांगली म्हणजे एक संकेत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी की हा एक जॉब चर्न होतोय, हा जॉब मार्केटचं पूर्ण एक मंथन चालू आहे आता. आणि जेव्हा मंथन चालू असतं तेव्हा पहिलं तर विषच बाहेर येतं आणि मगच अमृत येतं. त्यामुळे एक 2-3 वर्षानंतर जेव्हा जॉब मार्केट स्टेबिलाइज होईल, कुठले स्किल्स महत्त्वाचे, कुठले स्किल्स कालबाह्य झालेले आहेत ह्याची क्लॅरिटी येईल. तुम्ही त्याची वाट न बघता आतापासून ते स्किल्स बेसिकली ते डेव्हलप करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलात. आणि दिसतंय ना, AI/ML इज गोइंग टू बी ट्रेंडिंग, रोबोटिक्स इज गोइंग टू बी ट्रेंडिंग, एनर्जी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इज गोइंग टू बी ट्रेंडिंग, मटेरियल सायन्स इज गोइंग टू बी ट्रेंडिंग. कारण नवीन मटेरियल्स डेव्हलप करावं लागणार आहे आजकाल, जे जगातले जे काही वेगवेगळे गरजेचे आहेत ते. बायो बेस्ड इंजिनिअरिंग इज गोइंग टू बी ट्रेंडिंग. ह्या 5 सेक्टर्समध्ये तुम्ही कुठेही कुठल्या इंजिनिअरिंगची कनेक्ट करून जर गेलात तर तुम्ही, आणि कोर इंजिनिअरिंग घ्यायला पाहिजे सध्या तरी. आणि त्याचबरोबर हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सहून हे केलं तर व्हेरी स्ट्रॉंग कॉम्बिनेशन आहे. म्हणजे कोर इंजिनिअरिंगमध्ये आता तुम्ही जे 4-5 फील्ड सांगितले हे रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी म्हणजे ट्रेंडिंग आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही पुढे स्पेशलायझेशन करू शकता. या 5 मध्ये स्पेशलायझेशन जर केलं, 4th इयरमध्ये करा इलेक्टिव्ह घेऊन, किंवा तुम्ही त्याच्यामधला डेडिकेटेड इंजिनिअरिंग ब्रांचेस घ्या तर चालेल. आता तुम्ही कसं कनेक्ट करू शकतात, AIला
कम्प्युटर सायन्सशी IT शी कनेक्ट करू शकता किंवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे कोर्स करून AIML मध्ये काहीतरी करू शकता. ओके. रोबोटिक्स म्हणजे क्रॉसओव्हर फील्ड आहे, मेकाट्रॉनिक फील्ड आहे, म्हणजे इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा क्रॉसओव्हर आहे. तुम्ही मेकॅनिकलने पण रोबोटिक्सला जाऊ शकता, इलेक्ट्रॉनिक्सने पण जाऊ शकता किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगने पण जाऊ शकता. बरोबर. मग तुम्ही आता मटेरियल सायन्स बघितलं तर मेटलॉजिकल अँड मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग हा डायरेक्ट कोर्स तिथपर्यंत जातो. पण नुसतं ग्रॅज्युएशनपर्यंत थांबायचं नाही तिथे. मटेरियल सायन्स करायचं असेल तर PhD पर्यंत जर करायला तर तुम्हाला सॉलिड स्कोप आहे. बरोबर. पण तुम्हाला नुसतं जर ग्रॅज्युएशन करून जॉब पाहिजे मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग म्हटलं तर कदाचित नसणार. बरोबर. त्यामुळे जो मटेरियल सायन्सकडे वळेल आणि त्याचा केमिस्ट्री चांगला आहे त्यांनी मटेरियल सायन्सकडे वळावं आणि अशा विद्यार्थ्यांनी लॉंग टर्म दृष्टिकोन घेऊन करावं. पण त्यांना बाहेर जास्त जावं लागेल, म्हणजे भारतामध्ये तशा वॅकन्सी त्यांच्यासाठी आहेत. सध्या तरी तसं आहे, पण कदाचित पुढच्या काळात आपण असं अपेक्षा ठेवू शकतो पुढच्या 5-6 वर्षामध्ये की मटेरियल सायन्ससाठी इंडियामध्ये पण काहीतरी एक इकोसिस्टम डेव्हलप होईल. एन्व्हायरमेंटल आणि इंजिनिअरिंगमध्ये केमिकल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग जाऊ शकता हे, आणि पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पण एनर्जी इंजिनिअरिंगशी कनेक्टेड आहे. त्यामुळे हे सगळे ट्रेंडिंग फील्ड्स आहेत आणि हे बेसिक आपले कोर इंजिनिअरिंगनेच कनेक्ट करतात ह्या सगळ्या. बरोबर आहे. मग बायो इंजिनिअरिंग तुम्ही बायोटेक इंजिनिअरिंग किंवा केमिकल इंजिनिअरिंग तुम्ही बायोटेकमध्ये जाऊ शकता. सो असे बरेच गोष्टी आहेत. त्यामुळे कोर इंजिनिअरिंग खरं घ्यायला पाहिजे. आणि मी हे जे कट ऑफ जेव्हा बघतो गेले 2-3 वर्षापासून पण मी बघतोय आणि यावर्षी येतात, बघूया आता कसं काय येतात चित्र, पण मला फार काही वेगळं चित्र अपेक्षित नाही आहे. तर सगळेच कम्प्युटर सायन्स बरोबर. सगळंच गेल्या वर्षी, आणि काय बघतात गेल्या वर्षी जो कट ऑफ हाय होता कदाचित ते चांगलं असेल बरोबर. किंवा हे कॉलेज चांगलं असेल कारण त्याचा कट ऑफ गेल्या वर्षी Cut off चांगला होता. पण आहे. गेल्या वर्षी त्या मुलांनी कसं ठरवलं, त्यांनी त्याच्या आदल्या वर्षी विचार केला होता. म्हणजे हे काय म्हणतात त्याला, हर्ड मेंटॅलिटी, भेड चाल म्हणतात त्याला. म्हणजे ह्याला काही स्वतःचं ॲप्लिकेशन ऑफ माइंड न करता खरं काय पुढे होणार आहे आणि माझ्यासाठी काय योग्य आहे हे न बघता, आणि जे JEEचा अभ्यास केला किंवा CETचा अभ्यास केला 11वी-12वीमध्ये, त्याच्यामध्ये कुठले विषय मला मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आवडले, कुठले चॅप्टर्स आवडले नाही आवडले, त्या बेसिसवरती पण इंजिनिअरिंगचं निवड करता येते. पण असं काही कोण विचार करत नाही आणि मग त्याच्यामुळे सगळं ते गफलत होते आणि मग काहीतरी चुकीचा विचार होतो. त्याच्यामध्ये स्टीम फील्ड म्हणजे काय, तुम्ही स्टीम करिअर्स म्हणता याच्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये? स्टेम फील्ड ना, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ हे एक मोठं सेक्टर. इंडियाची खरी स्ट्रेंथ ती समजली जाते कारण एवढे सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, एवढे सगळे प्युअर सायन्स कॉलेजेस भारतात आहेत. आणि आता जगभर इकॉनॉमी जी आहे, अर्थव्यवस्था जी आहे ती टेक्नॉलॉजी लेड आहे, टेक्नॉलॉजी बेस्ड आहे. बरोबर. कुठलं इंजिनिअरिंग असेल, मग आता आपलं मन ऑइल अँड गॅस इंडस्ट्री पण पूर्ण टेक्नॉलॉजिकल आहे ना, पेट्रोलियम आणि ऑइल इंजिनिअरिंग ही पूर्ण आहे. मग आता बिग टेक तर आहेच, AIML आणि कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन, हे पूर्ण टेक्नॉलॉजी बेसवरती चालतं सगळं. स्टेम फील्ड्स हे म्हणजे इंजिनिअरिंगचे फील्ड्स, प्युअर सायन्सेस, आर्किटेक्चर, बायोटेक्नॉलॉजी, डिझाईन, आणि प्युअर सायन्सेसमध्ये पण मॅथ्स, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, कम्प्युटिंग, केमिस्ट्री, बायोलॉजी, इवन इकॉनॉमिक्स, हे सगळं. इकॉनॉमिक्सला पण खरं म्हणजे एक प्युअर सायन्स समजलं जातं. तर त्यामुळे हे सगळं, फायनान्शियल इंजिनिअरिंग पण म्हणतात, त्यामुळे हे सगळं एक स्टेमच्या अंडर येतं. त्यामुळे या स्टेम फील्ड्स ह्या सगळ्या JEE सारख्या परीक्षेच्या थ्रू, टू सम एक्सटेंट CET सारख्या परीक्षेच्या थ्रू ॲक्सेसिबल आहे. नीटच्या थ्रू आता काही वेळेला स्टेमचं M जे आहे ते मॅथ्स न करता ते लोक मेडिसिन करतात. तर मेडिसिनला पण त्याच्यामध्ये जर समवायचं असेल तर स्टेम फील्ड म्हणजे मेडिकल पण आलं, इंजिनिअरिंग पण आलं, प्युअर सायन्सेस पण आलं, आर्किटेक्चर डिझाईन पण आलं. असं आपण त्याच्यावरती बोललोच, परंतु परत मला तर थोडंसं अजून तुम्ही की विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडावं, ब्रँच निवडावी, की तुम्ही सांगितलं तसं प्रायव्हेट याच्यामधनं कोर्स करून मग कॉलेज आणि ब्रँचचं थोडंसं हे पण करू शकता तुम्ही? म्हणजे हां, म्हणजे कसं आहे, पुढचे 4 वर्ष जे आहेत ना त्याच्यामध्ये ऑफकोर्स कुठल्या तरी कॉलेजचं प्लेसमेंट्स महत्त्वाचे आहेत, फॅकल्टी कशी आहे, करिक्युलम कसं आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे. पण फॅकल्टी करिक्युलम आपल्याला ते वेबसाईट बघून किंवा ब्रॉशर बघून फार काही कळत नाही. बरोबर. लेट्स बी व्हेरी ऑनेस्ट, सगळे चांगलेच दिसतात, सगळे क्वालिफाईड लोक प्रत्येक कॉलेजमध्ये असतात. तर मग मेन डिफरन्स मला असा वाटतो की कुठल्याही कॉलेजमध्ये पीअर ग्रुप खूप महत्त्वाचा आहे. ओके. आज आपण IITला एवढं मोठं का म्हणतो एवढे वर्षानंतर, पण कारण तिथे जो पीअर ग्रुप आहे तरी JEE ॲडव्हान्स जगातली सर्वात अवघड परीक्षा क्रॅक करून आलेले आहेत. बरोबर. म्हणून कुठेतरी त्या मुलांची जी एक इंटेलेक्च्युअल लेवल आहे ती त्या लेवलची आहे, म्हणून त्या एक दुसऱ्यांना ते सिनर्जाईज करते, हेल्प करते आणि त्यांना ते खूप त्यांच्यामध्ये प्रगती होते. बरोबर. पण बिट्स पिलानीला पण त्याच कारणामुळे की सिलेक्शन क्रायटेरिया खूप स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे बेसिकली ज्या क्वालिटीचे स्टुडंट्स तिथे जातात त्या पीअर ग्रुप तो खूप रिच बनतो आणि पीअर ग्रुप शेवटी डिसाईड करतं की तुम्ही किती त्याच्यामध्ये प्रगती करता. बरोबर. आणि मग पीअर ग्रुपसाठी मग शेवटी ते कट ऑफवरती आलं की मग कट ऑफ जिथे आहे तिथे चांगली मुलं असणार, मग तिथे शिकलेलं बरं. ते असं तो ट्रेंड झालेला आहे. त्याच्यामध्ये एकदमच काय चुकीचं नाही असं नाही आहे, पण काय होतं की कॉलेज आणि ब्रांचमधलं कश्मकश होतं. त्याच्यासाठी सोल्युशन, रेझोल्युशन जे आम्हाला लक्षात आलेलं आहे आणि जे आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही नेहमी सांगतो, ओके, की तुम्ही काय करा की तुम्हाला एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते
सो कॉल्ड चांगल्या कॉलेजमध्ये, पण ब्रांच थोडीशी खालची मिळते. दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये तुम्हाला टॉप ब्रांच मिळते, सो कॉल्ड टॉप ब्रांच, पण ते कॉलेजचं रँकिंग या कॉलेजपेक्षा खाली आहे. मग इथे ते डिलेमा तयार होतो, द्विधा मनस्थिती, की नेमकं आता ह्याच्यामध्ये मी ब्रांचसाठी खालचं कॉलेज घेऊ का मी कॉलेज घेऊ, कारण ते चांगलं कॉलेज आहे पण मला ब्रांच कमी मिळते. तर ह्याचं उत्तर असं आहे की ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी हे ठरवावं की ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं. नॉर्मली इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला 6 ऑप्शन्स असतात. तर पहिला ऑप्शन जॉब घ्यायचा इंडिया किंवा अब्रॉडमध्ये, पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इमिजिएटली जॉब घ्यायचा. दुसरं असतं की मास्टर्स करायचं, एमटेक किंवा MS. एमटेक इंडियामध्ये, MS बाहेर गावी जाऊन इंजिनिअरिंगमध्येच. तिसरा ऑप्शन असतो की तुम्हाला PhD पर्यंत जायचं आहे, मास्टर्स करून पुढे PhD पर्यंत तुम्ही करणार, हा तिसरा ऑप्शन असतो. चौथा ऑप्शन असतो की मला इंजिनिअरिंग सोडायचं आहे, मला MBA करायचं आहे, किंवा आजकाल MBA बरोबर CFA करतात, CA करतात, इव्हन CS कडे पण जातात इंजिनिअरिंग स्टुडंट्स. पाचवा ऑप्शन आहे सिव्हिल सर्व्हिसेस, UPSC MPSC द्यायची आहे आणि त्या सगळ्या गोष्टी IAS वगैरे त्याच्यामध्ये करायचं. 6वं स्टार्टअप. तर हे 6 मेन स्ट्रीम ऑप्शन्स आहेत इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सच्या पुढे. तर यापैकी जर तुमचा स्टार्टअप किंवा MBA किंवा UPSC MPSC सिव्हिल सर्व्हिसेस ह्या 3 पैकी काहीतरी असेल तर तुम्हाला कॉलेजच महत्त्वाचं, तुम्हाला ब्रांच महत्त्वाची नाही. कारण तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी ती ब्रांच महत्त्वाची नाहीच आहे. कॉलेजचं ब्रँड नेम तुम्हाला पुढे कॅरी फॉरवर्ड करणार. जर तुम्हाला असणारा ग्रुप तुम्हाला तो मॅच होईल आणि त्या वेगळ्या क्षेत्रात तुम्ही म्हणजे आणि पुढे तुमच्या ह्याच्यासाठी तुम्हाला तुमचं कॉलेज कुठलं विचारलं जाणार, तुमची ब्रांच कुठली डझंट मॅटर. IAS ऑफिसरला तुम्ही मेकॅनिकलमध्ये केलं का कम्प्युटर सायन्समध्ये केलं काय फरक पडतो, किंवा तुम्ही MBA मध्ये तुम्ही मार्केटिंग करायला गेलात किंवा अजून काय तुम्ही कॉर्पोरेट मॅनेजर झालात पुढे कुठल्या कॉर्पोरेटमध्ये, तर काय तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्या ब्रांचमध्ये केलं केमिकल डझंट मॅटर, पण कॉलेज मॅटर करतं. तर पण मास्टर्स आणि PhD करायचं असेल तुम्हाला तर मग ब्रांच जास्ती महत्त्वाची कॉलेजपेक्षा. आता फक्त कन्फ्युजिंग पार्ट आहे की मला जॉब करायचा आहे, तर काय महत्त्वाचं, तर खरं दोन्ही महत्त्वाचं आहे. मग तिथे जरा असा केअरफुली विचार करावा लागतो की जर मला जॉबच माझी पहिली प्रायोरिटी आहे, इमिजिएटली ग्रॅज्युएशन, मी फर्दर स्टडीज करायचं नाही, मला MBA नाही करायचं आहे, मला UPSC नाही करायचं आहे, मला स्टार्टअप पण नाही करायचं आहे, मला जॉबच करायचा आहे, तर मग कॉलेज आणि ब्रांचमध्ये काय निवडावं हा एक थोडासा ट्रिकी प्रश्न येतो. तर ते स्टेट लेवलच्या कॉलेजेसला म्हणजे महाराष्ट्राच्या लेवलला कॉलेजला जास्ती महत्त्व द्या असं माझं एक अंडरस्टँडिंग आहे ब्रांचपेक्षा. मग कारण त्यांनी फरक पडतो. आणि नॅशनल लेवलला बघायला गेला तर मग ब्रांचला महत्त्व द्या ॲज कम्पेअर टू कॉलेज. तर असं मला साधारणपणे ते माझं विश्लेषण आहे, जेवढं काही विद्यार्थ्यांना मी काउन्सिलिंग आणि एवढं बघितलेलं आहे त्याप्रमाणे. नाही म्हणजे महत्वाचा प्रश्न एक तुम्ही सोडवून टाकला विद्यार्थ्यांचा की काय केलं पाहिजे, तुमचा एम ग्रॅज्युएशन नंतर खरंच काय असणार आहे त्याच्यावरती, त्या बेसिसवरती तुम्ही आता काय करायचं ते ठरवा. बाकीच्या गोष्टी त्याच्यापेक्षा महत्वाच्या म्हणजे ब्रँच निवडा, कॉलेज निवडा, पण परत पुढे तुम्हाला काय करायचं याच्यावरती खरं तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे सरांनी त्या ठिकाणी खरोखर म्हणजे त्याचं एक चांगलं उत्तर आपल्या सगळ्या पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं जे आहे सर ते AI रोबोटिक्स आपण जे म्हणतोय की आता आपल्या चर्चेमध्ये तोच मुद्दा सगळ्यात महत्वाचा येतो की AI त्याच्यामध्ये रोबोटिक्स. आता AI आणि रोबोटिक्सच्या ऍडमिशन्स वाढत आहेत का मागच्या 4-5 वर्षात, त्याचं काय बदल होतोय आणि त्याचं खरंच भविष्य काय तुम्हाला काय दिसतं, म्हणजे ते सांगणं थोडंसं कठीण आहे, पण तुम्हाला सध्या काय त्याचं हे वाटतंय? नाही, मला डेफिनेटली AI आणि रोबोटिक्स हे भयंकर डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत. बरोबर आहे, सगळ्याच काहीतरी येते नवीन येतं पण आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ते खूप एक आमूलाग्र बदल करणार आहेत. व्हेरी बिग चेंज आपण अपेक्षा करू शकतो प्रत्येक सेक्टरमध्ये. तुम्ही नेम इट आणि त्या सेक्टरमध्ये AIचं कुठे ना कुठे इंटरव्हेन्शन असेल, म्हणजे एज्युकेशन असेल, इव्हन मेडिसिन असेल, लॉ असेल, तुमच्या मीडिया आहे, सगळ्याच एव्हरी फील्डमध्ये कुठे ना कुठे त्याचा रोल येणार. पण मला जे काही एक खूप पेसिमिस्टिक व्ह्यू कधी कधी सोसायटीमध्ये काही लोक देतात की मग सगळेच जॉब जातील, तर मला तसं नाही वाटत. बरेच जॉब्स आत्ता जसे आहेत ते जातील, पण नवीन प्रकारचे जॉब्स क्रिएट होतील ज्याच्यामध्ये AIचा वापर जो सुज्ञपणे यूज करू शकतो त्याला ते जॉब्स मिळतील. कुठेतरी प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते, हा एक भाग आहे. दुसरा एकदम ऑप्टिमिस्टिक आहे की काहीच फरक नाही पडणार, हा एक फक्त एक फॅड आहे AI वगैरे, आणि ते खरोखर त्याला काही फार इम्पॅक्ट त्याचा नाही आहे. मला तसंही नाही वाटत. म्हणजे AIमधली जी काही पोटेन्सी आहे, काही गोष्टी फास्ट करायला, काही गोष्टी एफिशियंट करायला, ती जबरदस्त आहे आणि ते ट्राईड अँड टेस्टेड पण आहे. तर त्यामुळे सत्य कुठेतरी या दोन टोकाच्या मध्ये कुठेतरी आहे. आणि मला असंही वाटतं की गव्हर्नमेंट्सचे इंटरव्हेन्शन्स येतील, गव्हर्नमेंटचे पॉलिसीज येतील, नुसतं जगभर म्हणजे नुसतं भारतातलं नव्हे, अक्रॉस द वर्ल्ड काही इंटरव्हेन्शन्स येतील. तिथे काही असे लॉज येतील की बिझनेसला सांगितलं जाईल कुठल्याही कंपनीला की तुम्हाला एवढे ह्युमन जॉब्स क्रिएट करावे लागतील
आणि तुमचा रेशो ऑफ AI आणि रोबोटिक्स टू ह्युमन जॉब क्रिएशन हे किती आहे तुमचं डिप्लॉयमेंट, त्या रेशोवरती तुमचा टॅक्स रेट डिसाईड होईल. बरोबर. जर तुम्ही कुठल्याही माणसाला नाही रिक्रूट केलं, सगळंच काम AI/ML आणि तुमच्या रोबोटिक्सने केलं, तर तुम्हाला 100% जास्ती टक्के टॅक्स रेट होणार. मग कोण कंपनी म्हणणार की मी करू? मी नाहीच करणार. कारण बेसिकली माझा सगळाच प्रॉफिट जर टॅक्समध्ये जाणार असेल तर मी माणसांना ठेवणार, मी बरोबर. जॉब्स क्रिएट करणार. आपण त्यामध्ये दुसरं पण आता आपण बघतो की मागच्या 1-2 वर्षामध्ये किंवा आता अलीकडे ती चर्चा सुरू झाली की ज्या कंपन्यांनी लोक काढली कामावरनं, समजा जॉब्स गेले, तर त्यांचा तो खर्च त्यांना तो जास्त होतो, एआयचा खर्च. आता असं आहे, सॅलरीज पेक्षा आता आहे, आता झालेलं आहे तसं. इव्हन सॅप इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल. आणि अशा बऱ्याच कंपनीज आहेत ज्यांना असं कळलं की आम्ही माणसांना काढलं, AI वापरलं, पण त्याच्याने तेवढं ते एफिशियंट झालं नाही, मग ते परत माणसांना रिक्रूट करायला लागले. ते एक वेगळं सायकल आहे. पण मला असं वाटतं की AI कडे जसं जसं नवीन नवीन मॉडेल्स येत आहेत, तर AI पोटेन्शियली माणसांना रिप्लेस सगळीकडे करू शकतो किंवा AI आणि ML. पण ते सरकारी पॉलिसीज येतील अक्रॉस द वर्ल्ड आणि ते एग्रीमेंट होईल. कारण सेफ AI, रिस्पॉन्सिबल AI, एथिकल AI आणि AIच्या बद्दल लॉज लीगल सिस्टममध्ये ते पूर्ण जगभर इंट्रोड्यूस होईल. कारण त्याच्याशिवाय नाहीतर मग ते खूप अवघड होणार आणि मग सगळ्यांनाच घरी बसावं लागेल. आणि तशी परिस्थिती झाली तर मग सोशल कॅटास्ट्रॉफ होणार, तर ते कोणालाच परवडणार नाही. त्यामुळे मग ते कुठेतरी रिस्ट्रिक्ट होईल. आणि दुसरं अजून एक रिस्ट्रिक्शन त्याच्यामुळे पण आहे की एनर्जी कॉस्ट, एन्व्हायरमेंटल त्याचा इम्पॅक्ट जो आहे AIच्या डेटा सेंटर्सचा वगैरे, तो प्रचंड आहे. तर तिथे पण काहीतरी लिमिटेशन्स येतात की किती एनर्जी जनरेट होऊ शकते आणि किती एनर्जी डायव्हर्ट केली जाऊ शकते या सगळ्या AIच्या टेक्नॉलॉजीसाठी. तर त्याच्याबद्दल पण तो डिबेटेबल पॉईंट आहे. तर त्यामुळे AI नॅचरली पण टेक्नॉलॉजिकल रिस्ट्रिक्शन्समुळे, कारण एवढी एनर्जी लागते, एवढा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे, म्हणून ते कुठेतरी रिस्ट्रिक्ट होईल, हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की त्याच्यासाठी जे मटेरियल लागतं आहे, जे काय त्या प्रकारचे जे चिप्स लागत आहेत, त्याच्यासाठी जे काही रॉ मटेरियल लागतं आहे, त्याच्या पण लिमिटेशन आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली रिस्ट्रिक्ट थोडंफार होईल. आणि दुसरे काही लॉज पण येतील सरकारकडून आणि त्यामुळे माणसांना जॉब्स मिळतील. फक्त ते जे आज जॉब मिळत आहेत तसं नसणार, त्याला वेगळे स्किल्स लागतील. मग ते स्किल्स शिकण्याचं काम आतापासून जर केलं तर विद्यार्थ्यांनी ते स्किल शिकण्याचं काम करावं, विद्यार्थ्यांनी पण आणि प्रोफेशनल्सने पण. आपण सगळ्यांनी. कारण तो बाकी AIचं काय होईल नंतर काही वर्षांनी आपल्याला कळेल. आता सध्या जे आपल्या हातात आहे सगळ्यांच्या, ते फक्त त्याचे स्किल्स तुम्हाला काहीतरी. आता काय, माझा टीचर पण बघा, आता आम्ही सपोज ॲज्युम करा की मी चांगलं शिकवतो, कुठलातरी एक विषय मी चांगला शिकवतो, असं ॲज्युम करा. म्हणजे मी काही म्हणतो, मी असं दावा करत नाही, सांगतोय. पण उद्या माझा AI अवतार बनवला आणि त्यांनीच केलं, शिकवलं, तर माझी गरज नाही ना, असं म्हणू शकतो. आणि जर विद्यार्थ्याला ते अक्रॉस द स्क्रीन डिफरन्स दिसतच नसेल आणि AI तेवढं एफिशियंट झालं की माझ्यासारखंच बोलतो, माझ्यासारखंच सगळं एक्सप्लेनेशन देतो, माझं सगळं नॉलेज याने ट्रान्सफर झालं सपोज, तर मग माझी गरज नाही ना ॲज अ ह्युमन बीइंग. असं होऊच शकतं ना. त्यामुळे मला पण शिकावंच लागणार आहे या सगळ्या गोष्टी. ॲज अन एज्युकेशन तुम्हाला पण शिकावं लागणार आहे. ते प्रत्येक जणांनी हा विचार करायला पाहिजे. आणि असं जर म्हटलं की बाबा मला काही रिप्लेसच नाही करू शकत, मी ग्रेट आहे, माझा जॉब आणि माझं हे कोण हातच धरू शकत नाही, then you are in for a shock. असं मला वाटतं. म्हणजे असं कोण असेल त्यांना पण भेटायला आपल्याला बरं वाटेल किंवा त्यांच्याकडे काय स्किल्स आहेत, त्यांनी अजून ते AI एक्सप्लोर नाही केलंय, त्यांना कदाचित त्याची पॉवर अजून कळलेली नाही, म्हणून ते असं म्हणतायत, असं मी म्हणेन. अज्ञानात चूक. बरोबर. दुसरं एक आपण याच्या आधी पण चर्चा केली की IITच्या प्लेसमेंट घटतायत, म्हणजे की 30 ते 32% मुंबई IITच्याच घटल्या, बाकीच्या IITच्या पण, IIITच्या पण प्लेसमेंट थोड्याशा कमी होत आहेत. तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजची काय परिस्थिती आहे सध्या आता? ते तर तुम्हाला त्यांच्या प्लेसमेंट ऑफिसर्सनाच थेट विचारावं लागेल, कारण थेट सांगणार नाहीत ना, सांगत नाहीयेत. हां, नाही, पण बघा, ओव्हरऑल अर्थव्यवस्था बघितली जगातली आणि आपल्या देशामध्ये पण सध्या थोडेसे रिसेशनचे ट्रेंड्स चालू आहेत. त्यामुळे नवीन जॉब्स तेवढे क्रिएट होत नाही आहेत किंवा सॅलरी रेजेस होत नाही आहेत, वेजेस वाढत नाही आहेत. बिझनेस एन्व्हायरमेंट थोडं चॅलेंजिंग झालेलं आहे सगळ्यांसाठीच, हे मात्र खरं आहे. आणि ह्या AI सारख्या डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीजमुळे पण आहे आणि अनेक त्याचे वेगळे कारणं पण आहेत. पण प्लेसमेंट्स कमी जरी असले यावर्षी तरी आहेत कमी. म्हणजे जनरली आकडे सांगता नाही येणार आहेत, कारण प्रत्येक कॉलेजने स्वतःकडेच ठेवलेत ते आकडे, ते पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध नसल्यामुळे नाहीत. पण इंजिनिअरिंग सेक्टरला यावर्षी आणि गेल्या वर्षी जॉब्समध्ये चॅलेंज आहे. पण मी म्हणतो नुसतं इंजिनिअरिंगला आपण का विचारतो, मी बाकीच्या सेक्टरमध्ये पण जॉब्स बघा, सगळीकडेच कमी झालेत. नुसतं इंजिनिअरिंगमध्ये कमी झालेत असं नाही, सगळीकडेच कमी झालेत. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकतो की इंजिनिअरिंगमध्ये कमी झालेत मग दुसरं कुठेतरी क्षेत्र बुमिंग आहे, तसंही नाही. सगळीकडेच ओव्हरऑल सगळ्या क्षेत्रामध्ये चॅलेंजेस आहेत, हेडविंड्स आहेत. तर मला असं 2-3 वर्ष तरी अजून असं दिसतंय की हे चॅलेंजिंग इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट राहणार, जगभर राहणार, भारतात पण राहणार.
तर त्याच्यासाठी जे काय करणं अपेक्षित आहे ते सरकार करेल टू बफर आणि टू कुशन एव्हरीबडी. बट त्याच्यामध्ये न जाता 2-3 वर्षानंतर हे थोडं जॉब मार्केट मॅच्युअर होईल आणि मग परत जॉब्सचा स्विंगवरती येईल. सध्या तरी 2-3 वर्ष मला नाही दिसत आहे की जॉब मार्केट खूप ग्रेट राहणार. पण हा काळ मग स्वतःचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी, नवीन नवीन काही गोष्टी शिकण्यासाठी सगळ्यांनी वापरावा असं मला तरी वाटतं. बरोबर आहे. आत्ता जे आहे की आत्ता आपण विद्यार्थ्यांचं आत्ता इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होतंय सध्या विद्यार्थ्यांचं. तर आत्ता पुढे त्यांना जे जायचं तेव्हा कॉलेज निवडायचंय, ब्रँच निवडायची. तर ही सगळी प्रोसिजर त्यांनी कशी करावी, म्हणजे त्याच्यासाठी काय क्रायटेरिया वापरावेत हे तुम्ही सांगितलेलं आहेच. परंतु आता तो फॉर्म ॲक्च्युअल भरताना किंवा ते फॉर्म फिलअप करताना काय काळजी घ्यावी, तो कसा त्यांनी कॉलेज रँकिंग कसे निवडावेत, ब्रँच कशा निवडाव्या, त्याच्यामध्ये किती ऑप्शन्स ते भरू शकतात, या सगळ्या गोष्टीवरती. हां, म्हणजे ते सगळे डिटेल्स बिझनेस रूल्स आहेत कॅपच्या वेबसाईटवरती. पण यावर्षी 4 राऊंड्स त्यांनी म्हटलेले आहे. ओके. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक राऊंडमध्ये एक सर्टन नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत, टॉप ऑप्शन्स. त्याच्यापैकी तुम्हाला काय मिळालं तर ते ऑटो फ्रीज होणार. म्हणजे तुम्हाला विचारलं जाणार नाही की तुम्हाला घ्यायचे की नाही घ्यायचं. बरोबर आहे. तर पहिल्या राऊंडला पहिलं टॉपमोस्ट ऑप्शन मिळालं तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं. ते तुम्हाला घ्यावंच लागतं. त्यामुळे पहिला चॉईस जो तुम्ही घालता तो जरा केअरफुली घाला. कारण हा तुम्हाला खरोखरच पाहिजे का, तुमचा टॉपमोस्ट चॉईस आहे तर घाला. सेकंड राऊंडमध्ये पहिले 3 ऑप्शन्स ऑटो फ्रीज होणार, तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले 6 आणि चौथ्या राऊंडमध्ये जे मिळेल ते घ्यावं लागेल. बरोबर. आणि हे 4ही राऊंडला नाही मिळालं तर मग इन्स्टिट्यूट कोटा सीट्स आणि मग ते तुमचे ऑन द स्पॉट राऊंड जो काय असतो तो तिथे लॉन्च होणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रेफरन्स फॉर्म्स भरणार तेव्हा आधी तुमचं मीडियम टर्म ॲस्पिरेशन, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर करायचं काय आहे, जॉब करायचं आहे, मास्टर्स करायचं आहे, MBA करायचं आहे, UPSC MPSC करायचं आहे, स्टार्टअप करायचं आहे, PhD करायचं आहे, तर हे आधी आता बरेच लोक म्हणतात की आम्हाला माहितीच नाही, आम्ही ठरवलंच नाही. तसं नसतं. मी विद्यार्थ्यांशी बोललो आहे, पेरेंट्सना माहीत नसतं बऱ्याच वेळेला. पण विद्यार्थ्याने जर स्वतःचं थोडंसं आत्मचिंतन केलं ना तर या 6 पैकी त्यांना ना टॉप 2-3 कुठले अपिलिंग आहेत ना त्यांना बरोबर सांगता येतं. बरोबर की मला सगळं शुअर माहीत नाही पण मी ह्या 2-3 ऑप्शन्सपैकी काहीतरी असणार. बरोबर. तेवढं जरी कळलं तरी मग कॉलेजला जास्ती महत्त्व द्यायचं का ब्रांचला जास्ती महत्त्व द्यायचं हा अल्गोरिदम क्लिअर होऊन जातो. बरोबर. त्याच्यानंतर मग तुम्ही आता जे टॉप कॉलेजेस कसं निवडायचा हा पण तुमचा प्रश्न होता की कसं ठरवायचं की कुठलं टॉप कॉलेज. एक तर ऑफकोर्स जे सगळे लोक करतायत की पर्सेंटाईल ज्याची कट ऑफ गेल्या वर्षी ज्याचं हायर होतं ते चांगलं कॉलेज, हे एक फेअरली गुड रिलायबल आहे. दुसरं NIRF रँकिंग पण आहे. हो. आणि तिसरं जे तुम्ही तुमच्या सोर्सेसने, मग रेडिट असू शकतं, मग तुमच्या अजून कुठल्या सोर्सेसने तुम्ही जे काही काइंड ऑफ रिव्ह्यूज मिळवतात, फीडबॅक मिळवतात कुठल्या अमुक कॉलेजबद्दल, त्या बेसिसवरती पण तुम्ही ठरवू शकता. पण मला असं वाटतं की 19-20 आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये बहुतेक सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस चांगले आहेत. त्यामुळे किंवा एकाच बँडमध्ये आहेत, असा खूप डिफरन्स नाही आहे. हां, ऑफकोर्स आता काही खूप फेमस नाव आहेत, COEP सारखी, PICT सारखी, जसं मुंबईला आपण VJTI म्हणतो किंवा सरदार पटेल म्हणतो, अशी खूप मोठी नावं आहेत की इथे पुण्यामध्ये पण MIT, VITचं नाव खूप वर्षांपासून चांगलं आहे, नो डाऊट. पण त्याच्या बिसाइड्स पण बाकीचे जे सगळे कॉलेजेस आहेत, मग DY पाटील असू शकतं किंवा कमिन्स असू शकतं, मग मॉडर्न असू शकतं किंवा सगळे चांगले आहेत, PVG आहे, भरपूर चांगले कॉलेजेस आहेत. त्यामुळे माझ्या मते तरी कॉलेजेस सगळे चांगले आहेत पुण्या मुंबईमध्ये. तसं त्याच्यामध्ये खूप काही विचार करण्यासारखं नाही आहे. पण तुम्ही तुमचं ब्रांच कुठलं तुम्हाला बघायचं आहे त्या बेसिसवरती मग तुम्ही एक रँकिंग बनवा आणि एक प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर दर राऊंडनंतर पण तुम्हाला चॉईसेस बदलता येतात. ओके. असं पण एक ते मोबा आहे. तर त्यामुळे त्या सगळ्या ब्रँच पण बदलता येतात. हां, म्हणजे प्रत्येक राऊंड नंतर काही चेंजेस करण्याच्या आता दरवर्षी तो रूल बदलतो. त्यामुळे हे बिझनेस रूल्स व्यवस्थित पालकांनी, पेरेंट्सने स्टुडंट्सने वाचावे. आणि जेवढी काही फ्रीडम तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही एकदा प्रेफरन्स फॉर्म पहिल्यांदा दिल्यानंतर चेंज करण्याची तेवढं वापरा. जर नसेल चेंज करायला काही चान्स तर मग नाही करायचं. पण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रेफरन्स फॉर्म जेव्हा भराल तेव्हा ते मीडियम टर्म ॲस्पिरेशन्स तुमचे काय आहेत, कॉलेजला जास्ती महत्त्व द्या किंवा ब्रांचला जास्ती महत्त्व द्या. आणि कॉलेजचं बेसिकली तुम्ही कट ऑफ बघून ठरवू शकता किंवा NRF रँकिंग ह्या दोघांचं संगम करून तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कुठल्या कॉलेजला जास्ती प्राधान्य द्यायचं आहे आणि कुठल्याला नाही. आणि जे शक्यतो तुम्ही जर घरी राहणार असाल, हॉस्टेलमध्ये राहणार नसाल तर घराच्या जवळचं कॉलेज घेतलं तरी काही हरकत नसते. कारण मी जसं म्हटलं तसं की तुम्हाला नुसतं इंजिनिअरिंग कोर्स करायचं नाही आहे, त्याच्या खेरीज ॲडिशनल ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सने बरंच काही शिकायचं. हे आधी शक्य नव्हतं, म्हणजे एक 10 वर्षापूर्वी तर नव्हतंच अवेलेबल.
हे गेल्या 10 वर्षामध्ये हळूहळू मुलांना एवढे सगळे ओपन सोर्स कोर्सेस अवेलेबल झाले आहेत. MIT केम्ब्रिजचे झाले आहेत, येल युनिव्हर्सिटी झाले आहे, स्टॅनफर्डचं झालेलं आहे. आपल्या भारत सरकारने स्वयं प्लॅटफॉर्मवरती बरंच काय काय चांगले IITचे प्रोफेसर्सचे लेक्चर्स वगैरे फ्रीली अवेलेबल केलेले आहेत. त्यामुळे आज एनी टाईम एनिवेअर एनिथिंग लर्निंग पॉसिबल झालेलं आहे. मग एवढं चांगलं तुम्हाला जर अवेलेबल असेल तर मग तुम्हाला खूप काही तुमच्या त्या कॉलेजवरती डिपेंडंट नाही आहे. तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं आहे हे समजून घ्या आणि मला एवढे सगळे रिसोर्सेस आहेत त्याच्यातून तुम्ही शिकू शकता. तर एक प्रेफरन्स फॉर्म त्याप्रमाणे भरायला पाहिजे. कोर इंजिनिअरिंगला महत्त्व द्या असं माझं तरी सजेशन आहे. ओके. म्हणजे सगळे आधी ते कम्प्युटर सायन्सचे सगळे कोर्सेस भरतात, मग इलेक्ट्रॉनिक्सचे, मग मेकॅनिकलचे. हा एक स्टँडर्ड अल्गोरिदम आहे. तर मी त्याच्यामध्ये चेंज करा असं माझं सजेशन आहे की तुम्ही कोर इंजिनिअरिंगचे ब्रांचेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असू शकतं, मेकॅनिकल असू शकतं. हे 2 तर खूपच पॉवरफुल एव्हरग्रीन ब्रांचेस आहेत. आणि ज्याला कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये इंटरेस्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ती पण एव्हरग्रीन ब्रांच आहे असं माझं तरी मत आहे. आणि कम्प्युटर सायन्स तुम्ही आरामात शिकू शकता ना. भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग कुठल्या प्लॅटफॉर्मने शिकू शकता? नाही शिकू शकता. केमिकल इंजिनिअरिंग तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मने शिकू शकता? नाही शिकू शकता. तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकावं लागतं. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकावं लागतं. अजून दुसरं कुठल्या ॲव्हेन्यूज असे नाही आहेत इझिली अवेलेबल. त्यामुळे कोर इंजिनिअरिंगला प्राधान्य देऊन केलं तर फायदा होईल असं ब्रॉडली. याच्यामध्ये परत दुसरा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक विषय की ते स्वतःचा काही जणांचा करिक्युलम असतो आणि काही पुणे विद्यापीठाची आपल्या ऑटोनॉमस आणि हे. तर त्याच्यामध्ये ऑटोनॉमस कॉलेज चांगली की पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली किंवा याच्यात काय? दोघांचे प्रोज अँड कॉन्स आहेत. तर आता पुणे विद्यापीठाचं नाव मोठं आहे. बरोबर. त्यामुळे पुणे युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड तुम्ही असाल त्याचा फायदा बऱ्याच क्षेत्रांमध्ये पुढे होतो. पुणे युनिव्हर्सिटी इज अ वेल नोन युनिव्हर्सिटी फॉर मेनी इयर्स. तर त्यामुळे जे कॉलेजेस पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहेत तिथे एक रेप्युटेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर आहे. बऱ्याच क्षेत्रात आहे, बऱ्याच जॉब मार्केटमध्ये पण आहे, हायर स्टडीच्या मार्केटमध्ये पण आहे, सगळीकडे आहे. ऑटोनॉमस कॉलेजेसचा फायदा असा असतो की तुम्हाला जास्ती लेटेस्ट ट्रेंड्सप्रमाणे शिकायला मिळतं. कारण ते फास्ट अडॅप्ट करू शकतात, त्यांचं करिक्युलम बदलू शकतात. इंडस्ट्रीला ही नीड आहे का मग ते त्याप्रमाणे करिक्युलम डेव्हलप करू शकतात. जसं आता AI/MLचे कोर्सेस सर्वात आधी ऑटोनॉमस कॉलेजेसने लॉन्च केले. नंतर कुठेतरी मग विद्यापीठाच्या कॉलेजेसने पण हळूहळू ते पिकअप केले. त्यामुळे देर इज अ टाईम डिले. त्यामुळे ऑटोनॉमस कॉलेजेस जास्ती ट्रेंड फॉलो करतात, लवकर पकडतात, लवकर स्वतःला अडॅप्ट करतात. तर तुम्हाला जर आणि मी असं म्हटलं की पुढचं जॉब मार्केट नॉलेज आणि स्किल ओरिएंटेड होणार आहे. तर त्यामुळे ऑटोनॉमस कॉलेजेसना हा तो एक थोडा ॲडव्हान्टेज आहे. बट म्हणजे काही जणांना असं पण वाटतं की म्हणजे काही ठिकाणी असंही होतं की त्या ऑटोनॉमस कॉलेजचं रेप्युटेशन पुणे विद्यापीठ त्यांना माहिती होतं पण या कॉलेजचं नाव कधी ऐकलं नव्हतं म्हणून कुठेतरी मग प्रेफरन्स दुसऱ्याला दिला वगैरे असंही झालेलं आहे. त्यामुळे या बाबतीत परत खूप काही असं ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे, ग्रेच आहे. पण हे 2 डिफरन्सेस आहेत. गिवन अ चॉईस तुम्ही मग त्या ठरवू शकता. खूपच रेप्युटेड कॉलेज असेल जसं जे पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असेल तर मग तुम्ही ते घेऊ शकता किंवा मुंबई युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड ते घेऊ शकता. बरोबर आहे. नाहीतर मग ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये खूप ॲडव्हान्टेजेस आहेत डेफिनेटली. नक्कीच. कॉस्टमध्ये पण डिफरन्स आहे. हे झालं आता आपण इंजिनिअरिंगच्या विषयी बोलतोय. पण इंजिनिअरिंगला तुम्हाला म्हणजे जायचं असेल तर CET देणं हे बंधनकारक आहे. CET तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर CET साठी ती तयारी आहे 2 वर्षाची. ही विद्यार्थ्यांनी काय स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये वापरली पाहिजे? JEE करूनच CET केलं पाहिजे की जे विदाऊट JEE पण CET होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे 99-100% काही मुलांना मिळत आहेत. तर त्यांची काय स्ट्रॅटेजी असते नेमकी? आता 99+% मिळालेले मुलं दोन्ही प्रकारचे आहेत. बेसिकली त्याला 2 स्ट्रॅटेजीज आहेत. आणि एक स्ट्रॅटेजी जी आम्ही गेले 24 वर्ष वापरतोय ती आहे की आम्ही JEEसाठी मुलांना तयार करतो. JEE मेन्ससाठी करतो, JEE ॲडव्हान्ससाठी करतो. काही मुलं फक्त JEE मेन्ससाठी असतात, काही JEE ॲडव्हान्ससाठी असतात. त्याचा त्यांना CETसाठी खूप फायदा होतो. कारण JEEचा सिलेबस 100-110 चॅप्टर्सचा आहे. CETचा एक 79-80 चॅप्टर्सचा आहे. हे 79 चॅप्टर्स या JEEमधलेच आहेत. फक्त CETमध्ये येणारे प्रश्न JEEपेक्षा सोपे असतात. पण CETमध्ये ते क्वेश्चन्स फास्ट सॉल्व्ह करायचे असतात. 54 सेकंड्समध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचा प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो CETमध्ये आणि 108 सेकंड्समध्ये मॅथ्सचा करायचा असतो. कारण आपल्याकडे 2 मिनिटापेक्षा कमी वेळ असतो मॅथ्सचा एक प्रश्न सॉल्व्ह करायला CET. त्यामुळे CETमध्ये स्पीडची खूप महत्त्वाची आहे. पण प्रश्नाची जी पातळी असते CETची ती JEE एवढी अवघड नसते. पण ज्या विद्यार्थ्यांनी JEEचा अभ्यास केला आहे त्या लेवलचे प्रॉब्लेम्स करू शकतोय त्याला CETचे प्रश्न पटकन जमतात. त्यामुळे त्याला CETसाठी वेगळा अभ्यास नाही करावा लागत. हां, पण ही स्पीड डेव्हलप करण्यासाठी त्याला टेस्ट प्रॅक्टिस द्यावी लागते JEEच्या मुलाची.
तर गेले 24 वर्ष आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की जेई करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर सीईटीची टेस्ट सिरीज व्यवस्थित दिली तर तो सीईटीमध्ये पण चांगला करतो. तर या दरवर्षी आमच्याकडे 100 मुलं 99+% मिळवतात, पण हे जेई केलेली मुलं असतात. पण दुसरं पण स्ट्रॅटेजी आहे. काही क्लासेस आहेत, काही विद्यार्थी आहेत जे जेई करतच नाहीत. बरोबर, त्यांना सीईटीच द्यायची असते फक्त. त्यांना सीईटी द्यायची, म्हणजे 11वी-12वी सीईटीचाच अभ्यास करतात आणि बेसिकली सीईटीचाच अभ्यास करतात. बरोबर, जेईचा करत नाहीत. आणि सीईटीचा अभ्यास करून पण सीईटीमध्ये 99+% मिळालेली मुलं तशी पण उदाहरणं महाराष्ट्रभर आहेत. तर म्हणून आम्ही यावर्षी पण तो एक सीईटीचा 2 इयर्सचा आमचा पण एक कोर्स लॉन्च केला. तो फक्त सीईटीसाठी, सीईटी एलिट कोर्स आम्ही त्याला म्हणतो, की तो 2 वर्षाचा पण कोर्सचा वर्जन आहे आणि 1.5 वर्षाचा पण कोर्सचा वर्जन आहे. किंवा तुम्ही 1.5 वर्षाचा 1.5 वर्ष करा, 2 वर्षाचा 2 वर्ष करा, कारण 1.5 वर्षात पण होतं सीईटीचं व्यवस्थित. तर त्याची स्ट्रॅटेजी अशी आहे की त्याच्यामध्ये आपण कन्सेप्ट क्लिअर करतो आणि जो ॲक्शनेबल फॉर्म्युला आहे सॉल्व करायला, कारण सीईटी स्पीड टेस्ट असल्यामुळे खूप जास्ती डीप कन्सेप्च्युअल क्वेश्चन सीईटीमध्ये नसतात. बरोबर, हलके कन्सेप्च्युअल असतात आणि फॉर्म्युला ओरिएंटेड असतात. तो फॉर्म्युला त्यावेळेला पटकन वापरून त्याचं उत्तर पटकन काढणं गरजेचं आहे. त्यामुळे स्पीड खूप महत्त्वाचं आहे आणि तो जो एक रिझल्ट किंवा फॉर्म्युला असतो किंवा ती ट्रिक असते ती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सीईटीमध्ये ती जी शॉर्टकट टेक्निक म्हणूया किंवा फॉर्म्युला म्हणूया त्याला खूप महत्त्व आहे. जेईमध्ये वगैरे कसं आहे की असं कुठला स्टँडर्ड फॉर्म्युलाने प्रश्न फार क्वचित सॉल्व्ह होतात. बहुतेक क्वेश्चनमध्ये तुम्हाला नवीन फॉर्म्युला डेव्हलप करावा लागतो जेईच्या परीक्षेमध्ये. ओके, हां, तो मग तुमचा कन्सेप्च्युअल बेस स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला डेव्हलप करता. आणि जेई मेन्समध्ये साधारण तुम्हाला 2-2.5 मिनिटं मिळतात एक प्रश्न सॉल्व्ह करायला. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ तिन्ही असो. जेई ॲडव्हान्समध्ये तुम्हाला 4-5 मिनिटं मिळतात एक प्रश्न सॉल्व्ह करायला. त्यामुळे वेळ पण असतो बरोबर, नवीन फॉर्म्युला डेव्हलप करून सॉल्व्ह करायला. पण सीईटीमध्ये एकदमच कमी ना, 54 सेकंडमध्ये मला प्रश्न बघणार, सॉल्व्ह करणार आणि तो मार्क करणार. 54 सेकंड्समध्ये करणं म्हणजे प्रश्न पण तो त्याप्रमाणे सोपा पाहिजे. मग बरोबर, त्याच्यासाठी रेडीमेड फॉर्म्युला, तो रेडीमेड फॉर्म्युला पटकन कसा वापरायचा, फास्ट कॅल्क्युलेशन करून उत्तर कसं काढायचं किंवा चुकीचे ऑप्शन्स कसे एलिमिनेट करायचे, स्मार्ट गेसिंग टेक्निक्स कसे वापरायचे, हे सीईटीच्या ती टेक्निक आहे. त्यामुळे जेईमध्ये वगैरे गेसिंगसाठी फार मोबा नसते, बरोबर, मला सॉल्व्हच करावं लागतं. पण सीईटीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग पण नाही आहे. बरोबर, नेगेटिव्ह मार्किंग सीईटीमध्ये नसल्यामुळे तुम्ही गेस करू शकता. जरी तुम्हाला प्रश्न बघायला वेळ नाही मिळाला तरी मी सगळे बी मार्क करून या, तुम्हाला त्याच्यापैकी 2-4 तरी मार्क मिळतीलच. पण ती टेक्निक आहे, म्हणजे ते असं आहे, असं तुम्ही आम्ही म्हणतो मुलांना की तुम्हाला जर वेळ कमी पडला तर शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये राहिलेले प्रश्न तुम्ही काहीतरी तुमचा एक स्टँडर्ड ऑप्शन मार्क करून या. ए तर ए, बी तर बी, सी तर सी, डी तर डी. गेसिंग टेक्निक्स वापरण्याचाच मोबा असतो. फास्ट कॅल्क्युलेशन्स करायचं टेक्निक शिकवावी लागते सीईटीमध्ये. त्यामुळे बेसिकली स्पीड बेस्ड टेक्निक्स आणि स्पीड बेस्ड कोचिंग करावं लागतं सीईटीमध्ये जास्ती. त्यामुळे ती पण स्ट्रॅटेजी वर्क करते. तर दोन्ही स्ट्रॅटेजीज आहेत, जेईची स्ट्रॅटेजी पण वर्क करते, सीईटीची पण आहे. 2026 मध्ये IIT पिकीचा रिझल्ट कसा आहे सीईटीचा? हे चांगले आहेत. 99.9+ पण आमच्याकडे 4 विद्यार्थी आहेत यावर्षी. ओके. 99.9% प्लस 99.5च्या वरतीच आमचे साधारण 35 विद्यार्थी आहेत. ओके, त्यामुळे आणि ही सगळी मुलं जी होती ती जेई करूनच होती आणि त्यांनी लिटरली 15-20च दिवस अभ्यास केला आणि आम्ही त्यांना सगळी टेस्ट सिरीज पुरवली, चॅप्टर वाईज फुल पोर्शन. सीईटीच्या क्वेश्चन्सचा सराव त्यांना एक आयडिया दिली होती आधीपासूनच. त्यामुळे जेईच्या बॅकग्राऊंडवरती त्यांना सीईटी सहजपणे शक्य झालं. पण यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम सुरू नवीन केला, कोर्स तुम्ही लॉन्च केलाय? नवीन लॉन्च केला, ज्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की बरेच पालकांची आणि पेरेंट्सची, स्टुडंट्सची डिमांड आहे की तुमचे रिझल्ट चांगले आहेत, मग तुम्ही जेई करून तर सीईटी करतातच आहात, मग तुम्ही प्युअर सीईटीसाठी पण आम्हाला मार्गदर्शन करा. म्हणून आम्ही तो सीईटीचा पण एक डेडिकेटेड 2 इयर्स कोर्स पण आहे आणि 1.5 वर्षाचा कोर्स आहे. बरोबर आहे. अनेक विद्यार्थ्यांना नॅशनल लेवलला जायचंच नाही, तर मग तो काय नॅशनल जायचंच नाही, आम्हाला तेवढं कष्ट घ्यायची नाही किंवा आम्हाला असं वाटतं की ते जरा उगाच आम्ही स्वतःला स्ट्रेसमध्ये आणायचं नाही. आम्हाला जास्त स्ट्रेस देण्यापेक्षा ही आम्ही सीईटी करतो आणि तिथे आम्ही ह्या परीक्षा क्रॅक करून पुढे मुंबईच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवतो. बरोबर. तर त्यामुळे तो कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्पीड बेस्ड टेक्निक्स जे आहेत सीईटीसाठी, ट्रिक्स आहेत, मग शॉर्टकट्स आहेत, मेमॉनिक्स आहेत किंवा गेसिंग स्ट्रॅटेजीज आहेत, हे सगळं पण शिकवणार. बिसाइड्स त्यांचे जे 80 चॅप्टर शिकवायचे आहेत ते. आणि सिलेबस लवकर कंप्लीट करणं, म्हणजे ऑक्टोबर 2027लाच तो सिलेबस कंप्लीट करून मग पुढचे 4-5-6 महिने त्यांना मिळतात प्रॅक्टिससाठी. आणि आता असं म्हटलं जातं की डिसेंबरमध्ये आणि एप्रिलमध्ये सीईटी होणार आहे असं सरकारने अनाऊन्स केलं. 2 सीईटी. त्यामुळे त्याच्या आधी 2 महिने आधी त्याचा सिलेबस व्हायला पाहिजे. कारण बऱ्याचशा कोचिंगमध्ये काय होतं, सिलेबस सीईटीचा साधारण जानेवारीपर्यंत संपतो किंवा डिसेंबरपर्यंत संपतो. मग रिव्हिजनसाठी वेळ मिळत नाही आणि मग परत क्रॅश कोर्स करावा लागतो मुलांना. क्रॅश कोर्स. तर इथे क्रॅश कोर्सचीच गरज पडणार नाही. तुमचा साधारणपणे तुमचं 1 डिसेंबरच्या अटेंडपर्यंतच तुम्ही रेडी होणार, 12वीच्या डिसेंबरमध्ये.
तर साधारण असं एक क्लिअर कोर्स आम्ही तो केलेला आहे. स्टडी मटेरियल, टेस्टिंग आणि मग बाकी सगळं डिजिटल प्लॅटफॉर्म वापरावं लागतं. हल्ली आम्ही AI पण वापरतो मुलांना डाऊट सॉल्विंगसाठी वगैरे. बरोबर आहे. तर ते मुलांना पण आम्ही काही बॉट्स दिलेले आहेत की बाबा तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही पटकन तो डाऊट तिथे क्लिअर करू शकता. एक चांगला AI प्लॅटफॉर्म पण आम्ही सध्या मुलांना आता उपलब्ध करून देतोय. त्याच्यामुळे तो प्लॅटफॉर्म मुलांबद्दल शिकतो आणि त्यांना पण काही तुमचे विकनेसेस काय आहेत ते आयडेंटिफाय करून देतो आणि त्याच्यासाठी मायक्रो लर्निंग मॉड्यूल्स पण देतो ओके, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. ओके. आणि त्याच्यासाठी कुठलाही ह्युमन इंटरव्हेन्शन नाही आहे. एक प्लॅटफॉर्म आहे की बाबा तुम्ही तो पार्टिसिपेट करा, तुम्हाला काही प्रश्न दिले जातील, ते प्रश्न बघून तो स्क्रीन करून तो तुमचे विकनेस आणि वीक एरियाज आयडेंटिफाय करणार आणि त्या वीक एरियासाठी एक मायक्रो लर्निंग मॉड्यूल तुम्हाला जनरेट करून देणार. तेवढं केल्याने तुमची ती वीकनेस क्लिअर होऊन जाते. क्लिअर होते. तुम्ही हे इथं कमी आहात ते करा. हां, त्याला रेमेडियल लर्निंग असं म्हणतात. ओके. रेमेडियल लर्निंगमध्ये कंटिन्युअसली जर आपल्याला आपले विकनेसेस कळत राहिले आणि आपण त्याच्यावरती काम करत राहिलो तर आपण ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम खूप स्ट्रॉंग होतो पूर्ण सिलेबस. बरोबर. हे माणसांना करणं अवघड आहे, ह्युमन टीचर्सना करणं अवघड आहे. प्रत्येक मुलावरती लक्ष देऊन तुझे कुठे कुठे विकनेसेस आहेत प्रत्येक मुलाचं व्हेरी डिफिकल्ट. बरोबर. मग त्याच्यासाठी एक ऑटोमेटेड सिस्टम पाहिजे. मग ते प्लॅटफॉर्म आम्ही डेव्हलप केलं. ओके. मग त्या प्लॅटफॉर्मने बराच फायदा होतो. नाही, बरोबर आहे. दुसरं जे आहे ते आता अनेक कोचिंग क्लासेस आहेत, सगळे आहेत. CAT साठी उत्तम कोचिंग क्लास कसा निवडावा? रिझल्ट्स बघणं हा एक पॉईंट आहे, पण प्रोसेस पण बघायला पाहिजे. ओके. कारण कसं आहे शेवटी आम्ही पण का अजून कुठली इन्स्टिट्यूशन काही टॉपरशी नावं करतो, पण ओव्हरऑल सिलेक्शन सक्सेस रेशो काय, किती मुलं तुमची टोटल होती त्याच्यापैकी बरोबर. किती मुलांना काय आलं, तो सगळ्यात महत्वाचा विषय की तुमच्याकडे किती मुलं होती आणि त्याच्यापैकी काय त्याच्यापैकी मिळालं. त्यामुळे आमच्याकडे ऑलमोस्ट एक 75% मुलं जी आमच्याकडे जी होती त्यांना मिनिमम 90% तर मिळालेलं आहे. ओके. आणि म्हणजे आमच्या ऑलमोस्ट आता एक 35% मुलांनाच 95च्या वरती पर्सेंटाईल मिळालेले. त्यामुळे म्हणजे हे सक्सेस रेशो महत्वाचे. टॉपर तर टॉपर असतो, तो तर आज आमच्याकडे असला की अजून कुठे असला तरी पण तो टॉपरच असतो असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे टॉपरचा अतिशय कुठल्याही कोचिंगने घेऊ नये, पण ओव्हरऑल सक्सेस रेशो हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही किती टक्के मुलं तुमचे 95च्या वरती होते, 90च्या वरती होते, 99च्या वरती होते, 99.5च्या वरती होते, ह्याच्याने साधारणपणे एक अंदाज येतो. आणि सेकंडली तुमची प्रोसेस कशी आहे, स्टडी मटेरियल, तुमचं सिलेबस लवकर कंप्लीट होतो का, डाऊट सपोर्ट आहे का, काउन्सिलिंग आहे का, आणि हे सगळे जे टेक्निक्स CET साठी स्पेसिफिकली लागतात स्पीड वाढवण्यासाठी, जे JEE साठी एवढे लागत नाहीत, ते शिकवले जातात का, हे पण महत्त्वाचं आहे. ओके. म्हणजे CETचा कोचिंग क्लास निवडताना सरांनी जे काही 3-4 मुद्दे सांगितलेले हे सगळ्यात महत्त्वाचे आणि त्याच्यामुळेच विद्यार्थ्याचा 2 वर्षाचा तो रिझल्ट जो आहे नंतर तो आपल्याला मिळणार आहे. आता जी काही कॅप राऊंडची प्रोसिजर आहे सगळी आपली इंजिनिअरिंगची, यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करता का आणि काय करणार आहात यावर्षी? हां, म्हणजे आम्ही किंवा विद्यार्थ्यांनी तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी काय करावं? हां, म्हणजे आम्ही असं 1-2-3 गोष्टी आमच्या मुलांसाठी तर आम्ही जे केलेलं आहे की आम्ही तिथे पण एक बॉट बनवला आहे. त्यांना काहीतरी जे काय आता एवढे सगळे मोठे जे PDF जर तुम्ही बघितलं कट ऑफचं, तर पूर्ण एवढं 200-300 पानांचं ते PDF आहे. त्याच्यात कॅटेगरी परत सगळं आम्ही थोडासा एक बॉट बनवला की बाबा तुम्ही ते पटकन तुम्ही तुमच्या पर्सेंटाईल टाकलं तर तुम्हाला एक क्युरेटेड लिस्ट तुम्हाला मिळेल की तुम्हाला कम्प्युटर्स पाहिजे का मेकॅनिकल पाहिजे का इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, तुम्हाला पटकन ती लिस्ट मिळेल. पुण्याची लिस्ट, मुंबईची लिस्ट का कुठली लिस्ट पाहिजे ते मिळेल. तर असे काही आम्ही बॉट्स बनवलेले आहेत. एक चॅटबॉट पण बनवलेला आहे. हे आम्ही मदत करतो मुलांना. दुसरं म्हणजे आम्ही काही चांगले काउन्सिलिंग एजन्सीज जे पुण्यामध्ये आहेत, जे काम करतात, जे मुलांना गाईड करतात, त्यांना आम्ही एका iCAPS प्लॅटफॉर्मवरती ऑनबोर्ड केलेलं आहे की बाबा तुम्ही ह्यांच्याशी कनेक्ट करू शकता आमच्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू. सो दॅट नाहीतर मग तुम्ही कुठल्या तरी चुकीच्या एजन्सीकडे गेलात किंवा काही असे लोक पण आहेत जे खरे काउन्सिलर्स नसतात पण ते स्वतःला काउन्सिलर म्हणून प्रस्तुत करतात आणि त्यांचे एरिया ऑफ इंटरेस्ट वेगळेच असतात. ते ॲडमिशनसाठी म्हणजे वेगवेगळे कामं करतात. तर त्याच्यामुळे फसवणूक होऊ शकते. बरोबर. तर ॲटलिस्ट आम्ही काही क्युरेटेड लोक ज्यांचे 5-10 वर्षापासून ते हे काम करतायत, बऱ्याच विद्यार्थ्यांना घडवलं आहे, आमच्या पण विद्यार्थ्यांना मदत केली आहे, असे काही काउन्सिलिंग एजन्सीज आम्ही आमच्या एका iCAPS प्लॅटफॉर्मवरती ऑनबोर्ड केलेले आहेत. ओके. तर त्याचा ॲक्सेस आम्ही मुलांना मिळवून देतो. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी पण ती मदत देतोय आणि बाकीच्या लोकांना पण देतो. तर हे 2 मेजर गोष्टी आहेत. आणि तिसरं म्हणजे आम्ही एक जनरलाइज काउन्सिलिंग त्यांना देतो की बाबा तुम्ही हे प्रेफरन्स लिस्ट कशी भरावी, कॉलेज तुम्ही कसं निवडावं, किंवा कॉलेज किंवा ब्रांच कुठलं करावं, मग ह्या सगळ्या ज्या ट्रेंडिंग फील्ड्स कुठले कुठले आहेत आज आपल्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बरंच काही जे आपण बोललेलो आहे, तर त्या गोष्टी आम्ही मोफत मुलांना शेअर करतो. तर अशा पद्धतीने आम्ही ते मदत करतो. आणि एक college.guidance@iitpk.com म्हणून आम्ही एक ईमेल ID आहे. तर तिथे जर कोणाला असं फ्री गायडन्स पाहिजे असेल तर ते पाठवू शकतात. आता आमची पण एक लिमिटेड बँडविड्थ आहे त्याच्यामध्ये, किती विद्यार्थ्यांना आम्ही देऊ शकतो गायडन्स ते. कारण पर्सनलाइज गायडन्स द्यायचं झालं तर त्याला खूप वेळ लागतो आणि खूप एनर्जी लागते. त्यामुळे आम्ही एक वेगळे काउन्सिलिंग एजन्सीजना मुलांना डायरेक्ट करतो की तुम्ही त्यांच्याशी करा, कारण ते प्रोसिजरच्या बाबतीत खूप
परफेक्ट आहेत. कारण डॉक्युमेंटेशन ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. बरोबर. ही कुठली कोचिंग इन्स्टिट्यूशन करू शकणार नाही की तुम्हाला डोमिसाईलसाठी नेमकं काय लागतं, कास्ट सर्टिफिकेटसाठी तुम्हाला नेमकं काय दाखले द्यावे लागतात वगैरे. या गोष्टीचं एक्सपर्टीज कोचिंग इन्स्टिट्यूशन्सना नसतं. नाही बरोबर, ते देणं शक्यही नाही ते त्यांना. देणं शक्य नाही आणि ते रूल्स बदलत राहतात. बरोबर आहे. त्यामुळे ते काउन्सिलिंग एजन्सीज जास्ती अपडेटेड असतात. त्यामुळे आम्ही मुलांना सांगतो की प्रोसिजरल मॅटर्स तुम्ही त्यांच्याकडून करा. कॉलेज आणि ब्रांच कसं निवडावं याच्याबद्दल गायडन्स आम्ही देतो. त्याच्यामध्ये वेबसाईट कुठली तुम्ही सांगितली ती वेबसाईट थ्रू? हां, म्हणजे आमची IITPK.com वेबसाईट आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी college.guidance@iitpk.com या ईमेल आय डीवरती जर ईमेल केलं तर आम्ही त्यांना ते आमच्या ICAPS प्लॅटफॉर्मचं वगैरे सगळं लीड्स देतो. आणि जे जर तुम्हाला कुठला बॉट पाहिजे असेल तर तो बॉट देतो. किंवा काही फ्री गायडन्स पाहिजे असेल की कॉलेज आणि हे ब्रांच आम्हाला याच्यामध्ये आम्ही असं विचार करतोय की ही लिस्ट आमची आहे, तर तुम्हाला ही लिस्ट कशी वाटते, ह्या प्रेफरन्स लिस्टला योग्य वाटतं की नाही, त्याचं आम्ही एक ओपिनियन आम्ही देऊ शकतो. म्हणजे अशा काही गोष्टी आम्ही मुलांना मदत करतो. आणि त्यांना कोणाला जर काही डायरेक्ट ॲडमिशन कुठल्या कॉलेजमध्ये काही पाहिजे असेल, कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर मग त्यांना हे ज्या काउन्सिलिंग एजन्सीज किंवा अजून काही जे चांगले लोक आहेत ते त्या कॉलेजमधले अधिकृत ऑफिसर्स आहेत त्यांची नावं आणि नंबर्स आम्ही त्यांना शेअर करतो. मग तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोला आणि त्याच्यामध्ये आमचं काही इंटरमिडिएट बोलून तुम्ही ते करू शकता. हां, म्हणजे नाहीतर मग कुठल्या तरी चुकीच्या माणसाशी बोलून मग ते फसवणूक होते. बरोबर. आणि मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे, त्यांचे कधी कधी ते ऑफिसर कोण आहेत ते बऱ्याच त्या वेबसाईटमध्ये दिसत नाही, कळत नाही त्या कॉलेजच्या. पण आम्हाला जर काय माहिती असेल तर ती इन्फॉर्मेशन पण आम्ही फ्रीली शेअर करतो. तर नक्कीच या काउन्सिलिंगच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मदत होईल. जे काही त्यांना कन्फ्युजन आहे ते दूर होईल. आपण जे काही या पॉडकास्टमध्ये बोललेलोच आहे बऱ्याच गोष्टी, की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी ब्रँचला महत्त्व द्यावं की कॉलेजला महत्त्व द्यावं. या सगळ्या प्रश्नांवरती जे काही विद्यार्थी आणि पालकांच्या मनातली आजची जी काही प्रश्न आहेत यावरती सरांनी आपल्याला खूप छान माहिती या सगळ्याच्या माध्यमातून दिलेलीच आहे. सर, तुम्ही परत एकदा लेट्सअप मराठी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार.